तर या सरकारमुळेच दोन भाऊ एकत्र आलेत. अविनाश जाधव यांनी सरकारचे आभार मानले आहेत. तर 5 तारखेचा मोर्चा हा सर्वात मोठा असेल असं अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. मागील अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड हे एकत्र येतील का अशा प्रकारची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगली होती आणि याच्यावरून राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा देखील रंगलेली पाहायला मिळाली. मात्र सकाळीच संजय राऊत यांनी केलेलं एक लक्षवेधी ट्विट हे सर्वांच्याच भुवया उंचावणारं होतं. कारण मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते अविनाशजी जाधव आहेत. खरं तर मागील अनेक दिवसांपासून ठाकरे ब्रँड ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होते. मात्र आज कुठेतरी या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोघेही एकत्र येत आहेत, मोर्चा काढतायत. संजय राऊतांनी महाराष्ट्रासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की बाळासाहेबांचे दोन्ही वारसदार हे कधीतरी कुठल्या तरी विषयात एकत्र यावं आणि मराठी या मुद्द्यात दोघं भाऊ एकत्र येतात. सो मला असं वाटतं की जे काय झालंय आणि ज्या पद्धतीने हिंदी सक्ती करण्यात आलेली आहे त्याचा विरोध म्हणून हा आमचा मोर्चा आहे. आणि याला फक्त हे दोघं भाऊच नाही तर विविध छोटे छोटे पक्ष असतील महाराष्ट्रातले, विविध संस्था असतील जे मराठी भाषेवर काम करतात, विविध कलाकार संघटना असतील, पालक संघटना असतील, हे सगळेच एकत्र येणार. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भूतपूर्व भविष्य असा हा मोर्चा होणार आहे आणि इतिहासात या मोर्चाची नोंद होईल. एवढा मोठा मोर्चा जो भाषेसाठी निघाला आणि जगभरात या मोर्चाची चर्चा होईल एवढं नक्की. पण मराठी भाषेसाठी एकत्र येतच आहे. मात्र भविष्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने जे दोघे भाऊ एकत्र येतील सगळ्याची इच्छा आहे. बरेच आम्ही आता या घटनेला निवडणुकीच्या चष्म्यातनं पाहत नाही. आम्ही ह्याला आज जे काही घडतं ह्याला मराठी भाषा टिकण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येतो.